जय शिवराय. मी पांडुरंग कदम. सध्या आपण आहोत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेमध्ये आणि यात्रेमध्ये आपण एका स्टॉलवरती भेट देतोय. त्या स्टॉलचं नाव आहे शिवशंकर वडापाव आणि नाश्ता पॉइंट म्हणून. तर आपले सेलूचेच भाऊ आहेत, आपण त्यांच्यासोबतच चर्चा करणार आहोत. बंधू, सर्वप्रथम तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव योगेश विजयसिंग चव्हाण आहे. मी प्रॉपर सेलूचा राहणार आहे. हे कसं आपलं 3-3.5 वर्षापासून दुकान होतं. थोडं व्यवसायामुळं कसं आजूबाजूला विरोधक खूप झालेत. आपलं जे हे स्टार्टअपमध्ये थोडं आपण 1.5 महिन्यानंतर आपल्याला हे असा ध्यानात आले की मी एक यूट्यूबला व्हिडिओ बघितला की एक कपल होते, त्यांचं वय असं 30-35 वय होतं त्यांचं, की त्यांच्यापाशी 5 रुपयाला एक वडापाव होता. की माझ्या अशा लक्षात आले की ते जर 5 रुपयाला देऊ शकते तर आपल्याला काऊन पुरू शकत नाही 5 रुपयाला. तर आधी आपलं 5 रुपयाचं हे होतं, पण कसं आहे ते बजेटच्या नुसार आपण मग काय केलं की 1500 2 ठेवले आपण. कधीपासून ठेवली ही ऑफर? आता ह्या ऑफरला आपलं कमीत कमी 1.5 महिना व्हायला बघा. बरं, काय कसा प्रतिसाद आहे ऑफर? प्रतिसाद आपल्याला खूप चांगला भेटला प्रतिसाद, की लोक जे एकदा खाऊन गेलेत ते पुन्हा डबल आपल्या पैसे यावं लागले. म्हणून आपल्याला बी खूप आनंद व्हायला की बाई आपल्याला काहीतरी सेवा म्हणून काहीतरी व्हायला ना, आपल्याला त्यांच्या सेवाचा प्रतिसाद भेटायला की बाई लोक यावा डबल खायला यायले, हे आपल्याला खूप आनंद वाटायला. निश्चितच. आता दुसरी गोष्ट, हे जे दुकान आता यात्रेमध्ये स्टॉल आहे तुमचा आणि एरवी नॉर्मली सुद्धा असतो. नाही रॉंग आपलं 12 महिने असतो, पण आता यात्रेमध्ये काय म्हणजे काय विशेष प्रतिसाद म्हणजे आहे त्याच्यापेक्षा म्हणजे तुमचं जे कमाई आहे त्याच्यामध्ये फरक पडला, वाढला असेल ना? आपला कमीत कमी वडापाव आपण जसे रेट कमी केले तेव्हापासून आपले 40 ते 50% गिरायक वाढलेले आणि याचा आपल्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला की 1500 2 वडापाव केलेत आपण. आणि लोक जे आहेत का एकदा खायलेत पुन्हा डबल यायलेत आणि आपल्या सांगितलं क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे. काही कारणामुळे जर कसं असते की लोकांना वाटतं की आपण कमी रेट मध्ये आलो की काय क्वालिटीमध्ये काही फरक नाही. तेवढाच आपला मसाला तेव्हा जसा होता तसाच मसाला आज बी तयार होतोय. तेवढेच आलू लागते, त्याच क्वालिटीचे आलू आहेत आपल्याकडे, त्याच क्वालिटीची मिरची, त्याच क्वालिटीचा मसाला, त्याच क्वालिटीचा सॉस. आपण काय रेटमध्ये कमी असल्यामुळे आपण कोणत्याही वस्तूमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही केलं, काहीच कॉम्प्रोमाइज नाही. बरं, यात्रेमुळे प्रतिसाद यात्रेमुळे खूप चांगला आपला प्रतिसाद भेटला, कारण की आपल्या आजूबाजूचे खेड्याचे लोक असतात ते यात्रेमुळे खूप यायलेत आणि आपलं 15चा रेट असल्यामुळे ते आपल्याला खूप यायलेत आणि आपल्याला त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला भेटायला की आपल्याकडे रेट कमी असल्यामुळे लोक जास्त येतात आपल्याला. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, यापूर्वी काय करत होता तुम्ही? यापूर्वी मी होतो चालक. मी आधी ड्रायव्हर होते. मी होतो ड्रायव्हिंग वाला. तर मला ड्रायव्हिंग कर लोक मला ड्रायव्हर म्हणायचे, खूप मला बरं वाटून नाही लागलं. मग मला वाटलं काहीतरी आता आपण करावं. तर मग आता कसं लग्न पण फरक पडला असेल ना ड्रायव्हरच्या आणि आता इथं? ड्रायव्हर मध्ये मी कसं एक बांधलेलं होतं, मला 10,000 ते 12,000 मानधन होतं आणि मी बांधलेलं होतं. मग मला वाटलं की इथं आपला व्यवसाय चालू आहे, आपण थोडं पप्पा का संग अजून व्यवसायामध्ये वाढ करावा. तर मग आपण सुरुवात कोणी पप्पानी केलेली का? आधी आमच्या पप्पाला कमीत कमी 2003 पासून ह्या स्टॉलचं नॉलेज आहे. 2003 ला आपलं पिक्चरच्या डॉगी गाडा होता, तिथून ही आपली सुरुवात आहे 2003 पासून. बरं, आधी आमचे पप्पा आचारी काम करीत होते. बरं, त्यांनी आता आचारी काम बंद केला. हे स्टॉल आपलं व्यवसाय. कोण कोण असतं इथं? आता इथं मी असतो आणि माझे पप्पा असते, आम्ही 2 जण असतो. 2 जण असतो. बरं, एकंदरीत सगळं व्यवस्थित एकदम सध्या मस्त टाकाटाक चालू. काय मस्त काय नाही एकदम बेस्ट आहे. लोकांचा रिस्पॉन्स भेटायला. बरं, आता कसं असतंय नॉर्मली म्हणजे तरुणांच्या बाबतीत जर विचार केला तर तरुण